here. ओके, सो एक छोटासा टॉपिक बघतोय आपण आता की काय करायचं आहे. जेनकिंग सर्व्हर इटसेल्फ तो स्वतःवर काम करणार नाही. आपल्याला माहिती आहे मास्टर स्लेव्ह आर्किटेक्चर. एक असेल ऑफिशियल सर्व्हर, साऊंड बघ फॅनचा. हां, लॅपटॉपचा फॅनचा साऊंड आहे. आता डाऊन होईल थोडा हळूहळू. आवाज क्लिअर येतोय माझा? शुभम? हो सर. Okay. So what we are doing, let's start our Jenkins server. Access करू आपण याला. मास्टर स्लेव्ह आर्किटेक्चर. मास्टर स्लेव्ह आर्किटेक्चर काय असते माहिती आहे. आपण अँसिबल मध्ये पण एक सेपरेट होस्ट क्रिएट केला होता आणि कुबरनेटिस मध्ये पण आपल्याला वर्कर नोड क्रिएट केला होता, राईट. तर इथे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, सेपरेट एक सर्व्हर क्रिएट करायचं, सेपरेट एक होस्ट मशीन क्रिएट करायची आहे ज्याचा आपण यूज करतो. ठीक आहे, ज्यामध्ये आपले इन्फॉर्मेशन होणार आणि सगळे टर्म्स होणार. ते कसं करायचं, तर त्यासाठी सर्वात आधी तर जेनकिंगचा ऍक्सेस घेऊ आपण. पोर्ट नंबर कोणता असेल जेनकिंग साठी? 8080. गुड. आणि पासवर्ड काय टाकलेला आपण? admin @123. राईट. सी आहे जेनकिंग्स आपलं अवेलेबल आहे. नाव इथे जर तुम्ही मॅनेज मध्ये जाणार तर मॅनेज मध्ये एक ऑप्शन अवेलेबल आहे नोड्स. दिसतोय? तर आपण काय करतोय आता, एक नोड क्रिएट करणार. कशासाठी, तर ज्यावर आपले पूर्ण डिप्लॉयमेंट होणार. आता हा जो जेनकिंग सर्व्हर आहे हा सगळेच इन्स्टॉलेशन वगैरे वगैरे आपल्या स्वतःवर करेल, तर तो जेनकिंग स्वतः हा बंद पडेल, कारण त्याचे रिसोर्सेस त्याच्यासाठी स्वतःसाठी आवश्यक असतात. ओके, सो लेट्स गेट स्टार्टेड अँड क्रिएट अ न्यू नोड. सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, एक इन्स्टन्स क्रिएट करायचं आहे. काय करावं लागेल, एक इन्स्टन्स, लॉन्च एन इन्स्टन्स. एक इन्स्टन्स करू, याला नाव देऊ आपण नोड 1. सर क्वांटिटी 2 घ्या ना, मल्टी नोड म्हणजे पाहायला भेटेल. काय हे इन्स्टन्सची 2 इन्स्टन्स आहे ना, म्हणजे मल्टी नोड पाहायला मिळेल. हा, सेम ऍट द टाइम आपल्याला एक एक इन्स्टन्स करूनच जॉईन करायचं आहे ना. तर ते कसं करायचं, नोड मी एक करून दाखवणार, तुम्ही 2 3 4 5 किती पण नोड ऍड करा, इट्स ऑन यू. ओके, पण कसं करायचं ते आधी समजून घ्यावं लागेल. ठीक आहे, सो सिंपल. नोड 1 मी इथे नाव असं देतो नोड 1. तुम्ही 2 क्रिएट करा, 3 क्रिएट करा, 4 क्रिएट करा. ते इन्स्टन्स क्रिएट करत जायचे आणि ते ऍड करत जायचे जेनकिंग्स मध्ये. ठीक आहे, ओके. सो नोड 1, देन एक उबंतू सर्व्हर घेऊ आपण. थोडा टाइम लागतो. हा, ओके. सो मी 24 वाला घेतो. कन्फर्म. ओके, नाव याला काही हार्डवेअर असं काही नाहीये. हा सिंपल सा तुम्ही T3.micro जरी घेतला तरी चालेल. ओके, देन त्यानंतर की पेअर, आय एम गोइंग टू यूज द की पेअर. देन एक्झिस्टिंग सिक्युरिटी ग्रुप आपला कोणता चालू आहे, 3 चालू आहे, 3 आपण घेतोय. देन त्यानंतर स्टोरेज वगैरे आपल्याला काही करायचं नाहीये. ओके, तर दॅट्स इट, नथिंग एल्स. लॉन्च इट. ओके, सो हे लॉन्च झालं. आता या इन्स्टन्सला आपल्याला काय करायचं आहे, ऍज अ होस्ट मशीन, ऍज अ नोड आपल्याला यूज करायचं आहे, ज्यावर आपलं सगळे इन्स्टॉलेशन होणार. तर ते कसं करणार, तर सिंपल आपल्या जेनकिंग्स मध्ये यायचंय. इथे काय करणार, न्यू नोड क्रिएट करायचंय. न्यू नोड मध्ये आपण आपल्या इन्स्टन्सला नाव काय दिलंय ते लक्षात घ्या. इन्स्टन्सला नाव काय, नोड
नोड 1, तर मी काय करतोय, नो कन्फ्युजन, मी इथे पण नाव काय देणार, नोड 1 देणार. ठीक आहे, परमनंट आहे का, येस परमनंट बनवायचं आहे. देन त्यानंतर क्रिएट झाल्यानंतर इथे बघा इन्फॉर्मेशन द्यायची आहे की हा ऍक्च्युली कुठे आणि कोणता इन्स्टन्स आहे. ठीक आहे, तर डिस्क्रिप्शन द्या तुम्ही, तुम्हाला जे वाटेल ते. आता हे काय आहे, या छोट्या छोट्या टर्म्स आपल्याला बघावे लागेल. नंबर ऑफ एक्झिक्युटर, सीपीयू कोर, सीपीयू कोर माहिती आहे तुम्हाला, 1 कोर, 2 कोर, 3 कोर असे असतात सीपीयू कोर. जेव्हा इन्स्टन्स लॉन्च करतो त्याचं सीपीयू दिसतं ना, माहितीये का. हा, हार्डवेअर कॅपॅसिटी काय असते, सीपीयू 2 कोर असला पाहिजे, मेमोरी 4GB पाहिजे, हे इथे दिसते. ओके, तर आता हे जे आहे सीपीयू कोर्स, इथे नंबर ऑफ एक्झिक्युटर्स आहेत. तर एखादा जॉब परफॉर्म करण्यासाठी किती लोड लागणार, किती एक्झिक्युटर्स लागणार ते इथे दिलेलं आहे. ओके, जर 2 कोर सीपीयू कोर असेल आपल्याकडे तर त्यापैकी किती होणार यूज, 1. कशासाठी, तर जॉबला एक्झिक्यूट करण्यासाठी. ठीक आहे, तर नंबर ऑफ एक्झिक्युटर. देन इथे आहे रिमोट रूट डायरेक्टरी. रिमोट रूट डायरेक्टरी कुणाची, नोड 1 ची. काय असते रिमोट रूट डायरेक्टरी, तुम्ही जेव्हा SSH करता तेव्हा आपल्याला ऍक्सेस कुठल्या डायरेक्टरीचा मिळतो, SSH-i की अँड देन यू मिळतो, राईट. देन SSH जसं आपण एंटर करतोय तसंच आपण कोणत्या लोकेशन, कोणत्या डायरेक्टरी मध्ये असतो आपण, कोणती डायरेक्टरी, जेव्हा SSH आपण करतो एका इन्स्टन्सचा तेव्हा आपल्याला इनिशियली आपण कुठे असतो, तर आपण लॉग इन करतो ऍज अ सुडो युजर, उबंतू युजरने आपण लॉग इन करतो. कोणत्या युजरने लॉग इन करतो, उबंतू युजरने लॉग इन करतो, बरोबर आहे. तर इनिशियल डायरेक्टरी कोणती असते, लेट्स कन्सिडर करा, हा एक इन्स्टन्स आहे तुमचा, बॅक कुठला पण इन्स्टन्स, त्याचा जेव्हा तुम्हाला SSH घ्यायचा आहे तर तुम्ही काय करणार, राईट क्लिक करणार, इथे ओपन करणार, इथे ओपन केल्यानंतर त्याला SSH करणार. SSH केल्यानंतर जी फर्स्ट डायरेक्टरी येते ते कोणती डायरेक्टरी असणार, सुडो युजरची डायरेक्टरी असणार की नाही, असणार ना. हा, तर तीच डायरेक्टरी आपल्याला इथे द्यायची आहे की आपण जेव्हा ऍक्सेस करतोय तेव्हा आपल्याला स्टार्टिंगला कोणती डायरेक्टरी मिळते, कळलं का, कोणती मिळते, आठवलं कोणती मिळते, SSH-i उबंतू @IP ऍड्रेस. हे जर देतोय मी, येस करतोय, तर इथे बघा मी कुठे एंटर झालोय, आता कुठे एंटर झालोय, PWD करून /home/ubuntu. तर हे असेल तुमची रिमोट रूट डायरेक्टरी. कॉपी करा आणि कुठे यूज करायचंय, इथे यूज करायचंय. समजलं. आता हा जो नोड आपण क्रिएट करतो याला नाव काय द्यायचंय, लेबल कोणतं द्यायचंय, कारण आता हा लेबलची इम्पॉर्टन्स बघा. जेव्हा आपण एक्झिक्युशन करणार तेव्हा आपण काय करणार, या लेबलवरून या नोडला सिलेक्ट करणार की बाबा लेबल नोड 1 चेक करा आणि त्याला मॅच होणारा जो इन्स्टन्स असेल त्यावर काम परफॉर्म. समजलं का. जसं आता एखाद्याचं, आता पारस नावाची व्यक्ती भरपूर असेल, पण पारस 1 ला चेक करा आणि त्यालाच काम द्या. समजलं का. इथे काय होणार आहे, लेबल पारस 1 असा लेबल जर नाही असेल तर तो कन्फ्युज होईल, तो कुणाला वर्क देऊ शकणार का, नाही देऊ शकणार. सो लेबल्स इज नथिंग बट अ एक्स्ट्रा आयडेंटिफिकेशन. तो इम्पॉर्टंट असतो, आपण आधीपासून बघत आलोय, करेक्ट आहे. तर इथे पण मी नो कन्फ्युजन म्हणून काय करतोय, नोड 1च नाव देतोय, नोड 1च लेबल यूज करतोय. ठीक आहे, ओके. त्यानंतर आता हा जो इन्स्टन्स आहे, हा इन्स्टन्स कधी यूज करायचा, युजेस आपल्याला काय करायचं आहे, यूज दिस नोड ऍज मच ऍज. या लाईन वरून काय समजते, यूज दिस नोड ऍज मच ऍज पॉसिबल, म्हणजे हा नोड अवेलेबल असेल तर यालाच यूज करायचं. ठीक आहे. त्यानंतर
ओनली बिल्ड जॉब विथ लेबल एक्सप्रेशन मॅचिंग दिस नोड. आता यावरून या सेंटेन्स वरून काय समजतं तुम्हाला? या सेंटेन्स वरून काय समजते? ओनली बिल्ड जॉब विथ लेबल एक्सप्रेशन मॅचिंग. म्हणजेच काय होईल? जेव्हा हा लेबल मॅच होणार तेव्हाच या नोडवर काम होणार, अन्यथा होणार नाही. ठीक आहे. रिस्ट्रिक्शन आहे की बाबा जोपर्यंत नोडवर असा लेबल मॅच होणार नाही तोपर्यंत तो काम करणार नाही या नोडवर, या इन्स्टन्सवर. जेव्हा आपण बिल्ड करणार तेव्हा आपण जर तिथे नोड 1 डिफाईन केलं असेल तर तो काय करेल? या नोड 1 ला सक्सेस करणार, दुसरं कुठेही काम करणार नाही. समजलं? ठीक आहे, गुड. सो येस, आपण या एक्सप्रेशन सोबतच जाऊ कारण आपल्याला फक्त लेबल मॅच करायचं आहे आणि या नोडवर काम करायचं आहे. कळलं का? ठीक आहे. त्यानंतर लॉन्च मेथड. काय दिसतंय इथे? लॉन्च मेथड. तर आता जेनकिन्स या इन्स्टन्सला कनेक्ट कसा करणार? कशाने कनेक्ट करतो आपण? कनेक्ट करतो म्हणजेच काय? जेनकिन्स या इन्स्टन्सला एक्सेस कसा घेणार? SSH ने घ्यायला पाहिजे, बरोबर आहे. तर इथे बघा SSH वगैरे असं काही दिसतंय का? नाही. तर आता काय करावं लागेल? आपल्याला एक प्लगइन ऍड करावं लागेल. तर मी इकडे येतोय, इथे प्लगइन्स मध्ये जातोय आणि प्लगइन्स मध्ये एक प्लगइन आपल्याला ऍड करावं लागेल, तो म्हणजे SSH बिल्ड एजंट. SSH बिल्ड एजंट. ठीक आहे. तर SSH बिल्ड एजंट हा काय करणार? तुम्हाला SSH घेण्यासाठी पूर्ण जे काही APIs आणि पॅकेजेस आवश्यक आहे ते इन्स्टॉल करणार. कळलं का? ठीक आहे. आणि त्यांचा यूज करून तुम्ही काय करणार? आता इथे थोडंसं रिफ्रेश करावं लागेल आपल्याला. जे पण आपण इथे दिलेलं आहे, मी काम करतोय, हे कॉपी करतोय सध्या आणि then याला रिफ्रेश करतो. इन्स्टॉल झालंय? गुड. फाईन. सो नाव हिअर रिफ्रेश इट. इथे बघा आता लॉन्च मेथड मध्ये काय दिसतंय का? नाही. मी आता काय केलंय? प्लगइन ऍड केलेलं आहे. प्लगइन ऍड केलंय तर आपल्याला काय करावं लागेल? रिफ्रेश करावं लागेल. रिलोड. रिफ्रेश केल्यानंतर ना अगेन पूर्ण इन्फॉर्मेशन द्या. रिमोट रूट डायरेक्टरी, पेस्ट, लेबल कोणतं द्यायचंय? नोड 1. का बरं नोड 1 देतोय? कारण कन्फ्युजन नको. आपल्याला कोणता इन्स्टन्स करायचा आहे? नोड 1 इन्स्टन्स ऍड करायचा आहे. या इन्स्टन्सवर काम करायचं आहे. तर काय होणार? जेव्हा याचा लेबल मॅच होणार, नोड 1 नावाचा लेबल दिला याला, तो मॅच होणार तेव्हाच त्या नोड 1 वर काम होणार. जसं तुमच्याकडे मल्टिपल नोड्स असेल, नोड 1, नोड 2, नोड 3, पण तुम्हाला एका नोड 1 वरच काम करायचं ना, तर त्यावेळेस तुम्ही काय कंडिशन करणार? मॅच लेबल. यूज दिस नोड नाही पाहिजे आपल्याला. ओनली बिल्ड जॉब विथ लेबल एक्सप्रेशन मॅचिंग. देन लॉन्च मेथड मध्ये बघा आता लॉन्च एजंट वाया SSH. देन आता SSH घ्यायचं आहे तर होस्ट कोण आहे आपला? होस्ट कोण आहे? होस्ट कोण असेल? तर होस्ट असेल तुमचा दिस वन. कमान होस्ट. होस्ट म्हणजे ह्या मशीनला कनेक्ट करायचं आहे तर या मशीनचा आपल्याला IP ऍड्रेस घ्यावा लागेल. SSH ची पूर्ण कमांड आठवा. काय असते? उबंतू देतो @IP ऍड्रेस देतो. IP ऍड्रेस शिवाय तुम्हाला ऍक्सेस मिळेल का? नाही मिळणार. SSH होईल का? नाही मिळणार. ठीक आहे. सो एकतर पब्लिक IP यूज करा. बट आता हा AWS आहे, आपण इन्स्टन्स स्टॉप करणार, IP ऍड्रेस चेंज होणार. हा सिनारिओ आपण आधी पण बघितलाय. हा मग आता आपण इथे काय बेनिफिशियल कोणता काय यूज करू शकतो? प्रायव्हेट IP यूज करू शकतो. व्हेरी गुड. याला म्हणतात रिकॉलिंग. ओके. प्रत्येक ठिकाणी रिकॉलिंग करत चला. गुड. सो प्रायव्हेट IP आपण इथे टाकून देतो. ठीक आहे. प्रायव्हेट IP दिला. देन त्यानंतर क्रेडेन्शियल्स. काय पाहिजे? क्रेडेन्शियल्स. तर क्रेडेन्शियल्स आपण ऍड केले म्हणजे काय करावं लागेल? SSH घ्यायचंय. काय लागतं क्रेडेन्शियल मध्ये? काय लागेल क्रेडेन्शियल मध्ये? की लागेल.
जोपर्यंत प्रायव्हेट की देणार नाही तोपर्यंत एसएसएच मिळणार नाही. पण आपण इथे ऍड केली आहे का की नाही, तर आपण काय करणार की ऍड करणार. सो ऍड ग्लोबल काय पाहिजे एसएसएच युजर नेम अँड प्रायव्हेट की, बरोबर ना. एसएसएच युजर नेम अँड प्रायव्हेट की. देन इथे आयडी लेट्स कन्सिडर करा एसएसएच एक्सेस समथिंग. युजर नेम काय असायला पाहिजे उबंतू आणि प्रायव्हेट की एंटर डायरेक्टली. सो प्रायव्हेट की डायरेक्टली पूर्ण प्रायव्हेट की आपल्याला इथे द्यावी लागेल. आता ती प्रायव्हेट की कुठे आहे आपल्याकडे, तर ती प्रायव्हेट की माझ्याकडे एक लोकेशन AWS प्रॅक्टिस इथे आयडी अंडरस्कोर RSA कुठे दिसतंय का बघा. हा ही आहे ओपन विथ नोटपॅड. परफेक्ट. कॉपी वेअर हिअर. ठीक आहे. देन त्यानंतर प्रायव्हेट की. देन त्यानंतर आणखी काही करायचं नाहीये. उबंतू स्पेलिंग वगैरे चेक करून घ्या. SSH-access. दॅट्स इट. क्रिएट झालं. SSH टाकला तुम्ही. देन SSH युजर नेम विथ प्रायव्हेट की आपण यूज केलंय, बरोबर ना. तर आता ऍड झालेलं असेल तर इथे दिसून जाईल उबंतू येतोय. उबंतू ओके. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे होस्ट व्हेरिफिकेशन स्ट्रॅटेजी. आता हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. काय असते ही होस्ट की व्हेरिफिकेशन स्ट्रॅटेजी. अँसिबलचा टर्म यूज करा. आपण काय करतो अँसिबल मध्ये होस्ट की व्हेरिफिकेशन मी भरपूर तुम्हाला सांगितलं आहे. जेव्हा आपण SSH घेतोय इथे आणि हा जो फर्स्ट ऑप्शन येतो इथे एस करायला, हे काय असते SSH व्हेरिफिकेशन, बरोबर असतं ना. ठीक आहे. तर इथे तेच म्हणतोय तो की होस्ट की व्हेरिफिकेशन स्ट्रॅटेजी म्हणजेच इथे आपल्याला काय करावं लागतं मॅन्युअली येस टाईप करायची गरज पडते. बट हे जेनकिंग स्वतःहून करू शकेल का नाही. होस्ट की व्हेरिफिकेशन करू शकणार नाही. तर त्यासाठी आपण इथे काय करणार ऑफ करणार. अँसिबल मध्ये पण आपण काय केलं होतं ऑफ केलं होतं. आठवतं का तुम्हाला नॉन व्हेरीफाईड व्हेरिफिकेशन स्ट्रॅटेजी. ओके. सो नॉन व्हेरीफाईड व्हेरिफिकेशन स्ट्रॅटेजी. Availability, keep this agent online as much as possible or bring this agent online according to the schedule or bring this agent online when in demand and take offline when idle. या 3 सेंटेन्सेस वरून काय समजतं तुम्हाला, मला सांगायची गरज आहे का. काय असते कीप दिस एजंट ऑनलाईन ॲज मच ॲज पॉसिबल. रेग्युलर बेसिसवर ठेवा तुम्ही चालू याला. अदरवाईज ब्रिंग दिस एजंट ऑनलाईन अकॉर्डिंग टू शेड्यूल असेल त्यानुसार तुम्ही याला. अदरवाइज दिस ब्रिंग दिस एजंट ऑनलाईन वेन इन डिमांड. जेव्हा खूप जास्त डिमांड असेल त्यावेळेस याला ऍक्टिव्ह करायचं. तर तिन्ही सेंटेन्सेस तुम्हाला कळले. ठीक आहे. सो कीप दिस एजंट ऑनलाईन ॲज मच ॲज पॉसिबल. अँड इथे काय दिसतंय नोड प्रॉपर्टीज एन्व्हायरमेंट पास करायचे आहेत का, लोकेशन्स काय डिफाईन करायचे आहेत का, डिस्क स्पेस मॉनिटरिंग थ्रेशोल्ड लावायचं आहे का. डिस्क स्पेस मॉनिटरिंग थ्रेशोल्ड मीन्स काय असेल फ्री डिस्क किती असायला पाहिजे आणि वॉर्निंग किती GB वर असायला पाहिजे. आपण आता 8 GB स्टोरेज दिलेलं आहे इथे है ना. तर ते स्टोरेज ऍक्च्युली आपण लिमिटेशन्स लावतोय की किती फ्री डिस्क असायला पाहिजे आणि ऑल अदर थिंग्स. सी इझी आहे. आपण स्टोरेज पूर्ण ऑक्युपाईड नको व्हायला त्यासाठी आपण हे टर्म्स लावतो इथे. कळलं का. इझी आहे. ओके. त्यानंतर एन्व्हायरमेंट व्हेरिएबल आपण ऑलरेडी बघितलंय की कोणते मध्ये एन्व्हायरमेंट पास करू शकतो.
अंडरस्टूड? ठीक आहे. देन त्यानंतर टूल्स, लोकेशन्स काही द्यायचे असेल, पाथ वगैरे काही द्यायचे असेल तर ते देऊ शकतो इथे. ओके, बस एवढंच करायचं आपल्याला, आणखी काही करायचं नाहीये. बघा, नोड 1 रिमोट डायरेक्टरी SSH करावं लागेल आपल्याला नोड 1 सोबत, म्हणून आपली एवढी इन्फॉर्मेशन देतोय. स्लॅश उबंतू नोड 1 हा लेबल दिला याला. कधी काम करणार? जेव्हा लेबल तेव्हाच काम करणार. कशाने एक्सेस करणार? तर SSH नी. कोणता प्लगइन आपण यूज केलाय? SSH एजंट. ठीक आहे. देन होस्ट मध्ये आपण प्रायव्हेट IP यूज करतोय कनेक्ट करण्यासाठी. देन क्रेडेन्शियल मध्ये आपण प्रायव्हेट की दिलेली आहे, व्हेरिफिकेशन ऑफ केलंय. देन त्यानंतर कीप दिस एजंट ॲज मच ॲज पॉसिबल. परफेक्ट. नाव सेव्ह. आता हा थोडा टाइम घेईल. आता सध्या इथे एन वगैरे दिसतंय, तर हा थोडासा टाइम घेईल आणि देन सिंक्रोनाइज करणार कुणासोबत? या नोड 1 सोबत. चेक करणार SSH पॉसिबल आहे का ते चेक करणार, आणि हा IP ॲड्रेस चेक करून SSH चेक करून तो आपल्याला इथे नोड 1 ची पूर्ण इन्फॉर्मेशन देईल. कळलं काय आहे, कसं आहे, समजलं? नोड 1 कसं ऍड करायचं? काही कन्फ्युजन आहे? खूप इझी आहे. एक इन्स्टन्स आपण लॉन्च करतोय आणि इन्स्टन्स लॉन्च केल्यानंतर सिंपल त्याला इथे ऍड करतो. याला जरा रिफ्रेश करून बघू. अजून तर नाही झालंय. क्रॉस दाखवतोय. द एजंट इज ऑफलाईन बिकॉज जेनकिन्स फेल्ड टू लॉन्च द एजंट प्रोसेस ऑन इट. हा, वन मोर टर्म. का बरं झालं नाहीये हे? का बरं झालं नाहीये? एनी आयडिया? आपली रिक्वायरमेंट काय आहे की जावा माहितीये तुम्हाला? जावा जेनकिन्सला जर काम करायचं असेल तर त्याची डिपेंडन्सी काय? जावा आहे. ठीक आहे, कळलं का? तर जोपर्यंत या नोड 1 मध्ये जावा असणार नाही तोपर्यंत त्याला कनेक्ट करू शकेल का? याच्यावर जेनकिन्स स्वतःच पूर्ण ऑक्युपेट काय म्हणतात त्याला, वर्चस्व करू शकेल का? त्याला स्वतःमध्ये इन्व्हॉल्व करू शकेल का? नाही, कारण जावाच नाही आहे त्यामध्ये. केलं का आपण इन्स्टॉल? नाही केलं. तर आपण एक्सेस घेतलाय का त्या मशीनचा? 6570 इथे कोणता आहे? SSH तेव्हा आपण 43 चा घेतला, म्हणजे जेनकिन्स सर्व्हरचा घेतला. तर आपल्याला नोड 1 चा एक्सेस घ्यायचा आहे. ठीक आहे, आणि यामध्ये काय इन्स्टॉल करायचं आहे? जावा इन्स्टॉल करायचं आहे. परफेक्ट. सो इन्स्टॉल जावा हिअर. एक्झिट. इथे नाही काय करायचं आपल्याला. 43 मध्ये SSH-i ID_RSA ubuntu @IP नोड 1 चा IP हे असते आपलं होस्ट की चेकिंग. मी भरपूरदा सांगितलेलं तुम्हाला, राईट? आणि मॅन्युअली एक्सट्रॅक्ट करायचा असतो, जो की एखादा सॉफ्टवेअर करू शकत नाही. म्हणून आपल्याला होस्ट की व्हेरिफिकेशन ऑफ करावं लागतं एखाद्या सॉफ्टवेअर साठी. हा, इथे जावा इन्स्टॉल करा. जावा इन्स्टॉल करण्यासाठी कमांड काय लागेल? इन्स्टॉल जावा इन उबंतू. कमांड एकदम सिंपल असणार आहे. apt install और एल्स. तुम्ही जेनकिन्स जेव्हा इन्स्टॉलेशन केलं आहे इथे पण तुम्हाला ती कमांड मिळेल जावा इन्स्टॉल करण्यासाठी. सी, these are the commands, just use it. इथे पण तेच दिलेलं असणार आहे. का नाही होत आहे? ओके, आपल्याकडे आहे ऑलरेडी, तर आपण या यूज करू. ओके, सिंपल, यूज इट, अपडेट. लक्षात आलं ना का बरं नाही कनेक्ट? बघा, क्रॉस मार्क आलेला आहे कारण तिथे जावा अवेलेबल नाही आहे. सो इन्स्टॉल जावा नाव. So other commands, install this one. Yes. आणि लास्ट कमांड जावा वर्जन चेक करून घेऊ.
गुड. ओके, चेक इट आउट. सी जावा इन्स्टॉल दिसतोय. ओके गुड. आता इकडे आपण परत रिफ्रेश करू आणि देन चेक करू काय होतं. ऑप्शन पण आहे डिलीट एजंट, कॉन्फिगरेशन, बिल्ड हिस्ट्री, लोड स्टॅटिस्टिक अँड लॉग्स. लॉग्स पण इथून बघता येईल की यामध्ये काय इश्यू आहे. बघा हा परत सर्च करायला सुरू करतोय. कनेक्शन क्लोज झालं होतं. लॉग्स आपल्याला बघता येईल हा डायरेक्टली की यामध्ये काय होतं. SSH ऑथेंटिकेशन सक्सेसफुल. SSH सक्सेसफुल झालेलं होतं बट त्यामध्ये काय नव्हतं, जावा नव्हता, म्हणून ते काय केलं, कनेक्शन केलेलं नाही. बट आता आपण जावा इन्स्टॉल केलेलं आहे. तर लेट्स चेक काय होतं. SSH तर होतं त्याचं. तर थोडा टाइम गेला. बघा जावा नॉट फाउंड, कमांड नॉट फाउंड, यामुळेच तो एक्सेस कनेक्ट करू शकला नाही. ओके, गिव इट अ टाइम. तोपर्यंत आपण काय करू, या इन्स्टन्सवर या होस्ट मशीनवर आपण काय करू, तोपर्यंत एक जॉब परफॉर्म क्रिएट करू. बघा इथे लेफ्ट हँड साईडला पण दिसायला लागलाय राईट. तो एकदा का ऑनलाईन आला तर इथे हे हटून जाणार. तर सर्वात आधी न्यू आयटम मीन्स एक जॉब क्रिएट करतोय आणि देन इथे जॉब 2 देतोय मी इथे. ठीक आहे. देन फ्रीस्टाईल मध्ये ओके. आता त्या नोडवर हा जॉब कसा परफॉर्म करायचा क्वेश्चन आहे ना. नोड 1 वर आपल्याला काम करायचं आहे. याच्या समोर सगळे काम आपल्या नोड 1 वरच व्हायला पाहिजे. तर प्रत्येक जॉब आपण जेव्हा क्रिएट करतोय तेव्हा आपण काय करणार, लेबल सिलेक्ट करणार. कोणतं लेबल सिलेक्ट करणार, नोड 1 लेबल सिलेक्ट करणार. ओके हिअर नाव इथे एक आणखी ऑप्शन दिसायला लागलाय बघा, रिस्ट्रिक्ट वेअर दिस प्रोजेक्ट कॅन बी रन. आलं का ऑप्शन. आता कुठे करायला पाहिजे, नोड 1. बघा सजेशन पण मिळालं. तर हा जॉब कुठे परफॉर्म होईल, नोड 1 वरच परफॉर्म होईल. लेबल नोड 1 मॅचेस 1 नोड. परमिशन और अदर रिस्ट्रिक्शंस प्रोव्हाइडेड बाय प्लगइन्स मे फर्दर रिड्यूस दिस लिस्ट. कळलं कसं करायचं रिस्ट्रिक्टेड, की हा जो जॉब परफॉर्म होईल जॉब 2 हा कुठे परफॉर्म होईल, नोड 1 वर परफॉर्म होणार. देन आपल्याला इथे काय करायचं आहे, इथे गिगचं आपण नाही केलंय, काल आपण कुठे केलं होतं ते किलर कोटामध्ये, त्यामुळे इकडे नसणार, ते करून टाकू काही प्रॉब्लेम नाही. तर एक सिंपलचा ऍड बिल्ट काय करणार आपण, होस्ट नेम कमांड कोणती राहील, होस्ट नेम. ठीक आहे. बघू ही कमांड एक्झिक्यूट झाल्यानंतर आपल्याला काय काय मिळणार, आउटपुट काय मिळणार. अदरवाइज याच्यासोबत इको पण करून ठेवू आपण. इको हेलो दिस इज होस्ट नोड. ओके ओके फाइन. होस्ट नेम हायफन कॅपिटल आय पण करू शकता किंवा सिंपल होस्ट नेम सुद्धा ओके, काय प्रॉब्लेम होणार नाही. लेट्स सी चेक. हा पब्लिक आयपी बघायचं असेल तर होस्ट नेम मध्ये प्रायव्हेट आयपी मिळते ना. कॅपिटल आय हायफन कॅपिटल आय जर आपण टाकतो, होस्ट नेम ही कमांड आहे पूर्ण, तो ऑप्शन आहे. हायफन आय म्हणजे तो पब्लिक आयपी देतो तुम्हाला. करून बघायचं आहे का तुम्हाला, बघा इथे मी सॉरी अच्छा फक्त यांनी काय दिलेलं आहे, प्रायव्हेट आयपी का देतोय हा, पब्लिक आयपी द्यायला पाहिजे. हा कर्ल हायफन एस काय होतं ते,
if config डॉट मी, येस ही कमांड पब्लिक आय पी साठी, ठीक आहे. इफ कॉन्फिग डॉट मी, आठवलं मला. म्हणजेच मला इन्स्टन्सवर जायची गरज आहे का, तर AWS वर जायची गरज आहे का, मी कमांडने इथल्या इथे आयपी ऍड्रेस बघू शकतो. ओके, होस्टनेम आयफन आय माझ्या कंपनीत मला पब्लिक आयपी दाखवते आणि इथे प्रायव्हेट आयपी दाखवते. बट ठीक आहे, चलो कोई नाही, बट कळलं ना शेवटी. ठीक आहे, तर ही जरी कमांड किंवा ती जरी कमांड तुम्हाला आयडेंटिफाय तर करता येईल की कोणता इन्स्टन्स आहे, राईट. सो लेट्स चेक हियर. agent successfully connected and online. Now see agent successfully connected and online. तर इकडे बघू, आता हे प्रॉपरली तिथे एक्झिक्यूट पण होईल. ही कमांड पण देऊ, बघू. अप्लाय, सेव्ह. आणि आपली रिक्वायरमेंट काय आहे, हे कुठे व्हायला पाहिजे, येस परफॉर्म झालेलं दिसतंय. building remotely on node 1. okay, building remotely on node 1. आणि इथल्या इथून त्याला तुम्ही एडिट काय 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 करायचं असेल त्या नोड 1 ला, तर इथून सुद्धा करू शकता. इन वर्कस्पेस /home/ubuntu. आता कुठे वर्कस्पेस क्रिएट झालाय, आपण जे होम डायरेक्टरी दिली आहे त्यामध्ये झालेलं आहे बघा. /home/ubuntu वर्कस्पेस अँड जॉब 2. सो इथे येऊन बघू शकता ls, कुठे आपण नाही, रूट मध्ये नाही, एक्झिट फ्रॉम द रूट, हिअर ls वर्कस्पेस आलाय. तर जेव्हा हा कनेक्ट करतो ना, तेव्हा बघा यांनी दोन रिमोटिंग आणि remoting.jar हे क्रिएट केलेलं आहे. जेनकिन्सने क्रिएट केलेलं आहे याला स्वतःमध्ये सामील करण्यासाठी. कळलं? ओके, तर वर्कस्पेस मिळतोय. आउटपुट मध्ये काय आहे अजून बघा, होस्टनेम आयफन आय कमांड एक्झिक्यूट झाली, त्याचा आयपी हा आहे, आयपी दिसतोय 218, सेम आयपी आहे. देन त्यानंतर कर्ल हायफन आय ही कमांड सुद्धा एक्झिक्यूट झाली आणि पब्लिक आयपी इथे मिळाला आहे. इको कमांड सुद्धा एक्झिक्यूट झालेली आहे. तर एक नोड क्रिएट करणे आणि त्या नोडवर आपला जॉब परफॉर्म करणे, हे समजलं. इझी आहे की कठीण आहे? कमांड लाईन पेक्षा तर खूप इझी आहे. कमांड लाईन पेक्षा खूपच इझी आहे. फक्त क्लिक 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 करून काम करायचं. इथे डॅशबोर्ड्स आहेत. अंडरस्टूड? ठीक आहे, ओके गुड. तो हा सक्सेसफुली हा कंटिन्युअसली चेक करत राहणार की काय आहे, कसं करायचं आहे, काय नाही. तर इथे जर तुम्ही आलात एजंट नोड 1 ला सेपरेटली तुम्ही चेक करू शकता की एजंट नोड वर कोणते जॉब परफॉर्म झाले. तर एजंट नोड वर हा जॉब परफॉर्म झालेला दिसतोय. ठीक आहे, आणि इथेच जर तुम्हाला आणखी काही एडिटिंग करायची असेल, डिलीट करायचं असेल एजंटला डिलीट करू शकता. आणखी काही कॉन्फिगर करायचे तर कॉन्फिगर, बिल्ड हिस्ट्री बघायची आहे, लो स्टॅटिस्टिक्स बघायचे आहे, स्क्रिप्ट बघायची आहे, लॉग्स बघायचे याचे, तर लॉग सुद्धा इथून आपण बघू शकतो. कळलं का? डिस्कनेक्ट करायचं असेल तर डिस्कनेक्ट. इज इट क्लिअर गाईज? बघा आता हा नोड 1 एक्झिक्युटर आपण ठेवलेला कोणता आहे 1. एक्झिक्युटरचा काउंट आहे हा. बिल्डिंग म्हणजे जेनकिन्स स्वतः किती यूज करतोय 2 आणि नोड 1 किती यूज करतोय 1. जेव्हा हा जॉब परफॉर्म होत राहील तेव्हा तो यूज मध्ये राहील 1. बट आता आहे का यूज मध्ये? बिझी काही नाहीये. समजलं? तर इथे तुम्हाला नोट कसा ऍड करायचा आहे यामध्ये काही कन्फ्युजन आहे का? नाही? ऑनलाईन मध्ये नाही समजलं नोट कसं ऍड करायचं? परफेक्ट. हो हो गुड. खूप इझी आहे, काही कठीण नाही आहे. आपण अँसिबल मध्ये आणि कुबरनेटिस मध्ये त्यापेक्षा तरी हे जास्तच इझी आहे. कारण काय आपण सगळं ग्राफिकली करतोय. कमांड लाईनने काय केलं का? नाही. गुड. सो नाव इथेच थांबतोय मी. समोर बघायचं आहे आपल्याला काय तर पाईपलाईन्स. काय बघायचं आहे?
पाईपलाईन. आता व्हॉट इज पाईपलाईन, तर ती ऍक्च्युली कॉन्फिगरेशन फाईल आहे. कॉन्फिगरेशन फाईल्स भरपूर आपण बघितलेल्या, पण त्यांचे नावं वेगवेगळे असतात. काय बघितलं आपण एनसिबल मध्ये, प्लेबुक, कुबरनेटिस मध्ये मॅनिफेस्ट, डॉकर मध्ये डॉकर कंपोज, डॉकर फाईल, राईट. इथे याला काय म्हणतात, कॉन्फिगरेशन फाईललाच पाईपलाईन म्हणतात. प्लंबर वाली पाईपलाईन नाही, IT वाली पाईपलाईन. ठीक आहे. सो सध्या इथे थांबतोय आपण, ते चालू करू पाईपलाईन.